कृपया खुर्चीवर बसून घ्यायचं आहे. सर्व सर्वांनी बसून घ्यायचं आहे. नामदार महेश शिंदेसाहेब यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. आपण सर्वांनी बसून घ्यावं. चला लवकरात लवकर बसून घ्या. नामदार महेश शिंदेसाहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. गावातील सर्व ग्रामस्थ व पंचकृष्ण आलेले कार्यकर्ते त्यांनी कृपया बसून घ्यायचं आहे. त्या पुढे उपलब्ध आहे. सर्व ग्रामस्थांनी कृपया बसून घ्या. हॅलो, सर्व ग्रामस्थांना एक नम्रतेची विनंती, कुणी उभं राहू नका. सर्वांनी बसून घ्या. खुर्च्याची व्यवस्था केली आहे, सगळ्यांना बसण्याची व्यवस्था केली आहे. सर्वांनी बसून घ्या. चला या बाजूला बसून घ्यायचं आहे. इथं मला दाखवा लागेल. नाही ना, तुला काळजी करू नको. हे पहा, सर्व खुर्च्या पुसलेल्या आहेत आणि बसून घ्या. समोर जे उभं राहिलेल्या रस्त्यावर जे युवक आहेत त्यांनी सुद्धा बसून घ्यायचं आहे. तसेच रस्त्यावर जे डांबरावर उभे राहिले आहेत त्यांनी कृपया पुढे यायचं आहे. हॅलो, चला बरं का, या बाजूला जे उभे राहिले आहेत त्यांनी बसून घ्या कृपया. आज या ठिकाणी विविध विकास कामांच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आपल्या कोरेगाव तालुक्याचे दमदार आमदार नामदार महेश शिंदेसाहेब, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष यांचं या ठिकाणी खेडगावच्या वतीनं खेडगावचे सरपंच श्री सुनीता सुरेश गणवट यांनी त्यांचं शाल व त्रिफळ देऊन सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सन्माननीय संदीपभाऊ शिंदे यांचा सत्कार श्री शरद कदम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान संचालक सन्माननीय सुनीलजी खत्री यांचा सत्कार संतोष उत्तमराव कदम यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. जिल्हा बँकेचे संचालक श्री सुनीलजी खत्री यांचा सत्कार ग्रामपंचायत सदस्य अंकुशराव कदम यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष श्री संतोषाबा जाधव यांचा सत्कार श्री चंद्रकांत कदम ग्रामपंचायत सदस्य यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष श्री विजयराव घोरपडे यांचा सत्कार केडगावचे उपसरपंच श्री राजेंद्र कदम
युवा उद्योजक यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. सातारा जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य श्री राहुलजी बर्गे यांचा सत्कार भाऊ कदम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. कोरेगाव नगरीचे प्रथम नगराध्यक्ष श्री राजाभाऊ बर्गे यांचा सत्कार श्री संजय लक्ष्मण कदम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. युवा उद्योजक श्री राजेंद्रप्पा घोरपडे यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे. सन्मान करण्यासाठी श्री संतोष मारुती कदम माजी ग्रामपंचायत सदस्य खेड यांनी यायचे. जिल्हा परिषदेचे सदस्य श्री आबाजी तावरे यांचा सत्कार श्री रिटायर्ड PSI वामनराव कदम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. कुमट्याचे सरपंच श्री संतोष चव्हाण यांचा सत्कार समीर गाडवे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. प्रल्हादराव केंद्रे यांचा या ठिकाणी सन्मान श्री राधेश्याम कदम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. विसापूर गावचे नेते श्री हरचंद्र सावंत यांनी कृपया स्टेजवर येते. नांदगिरी गावचे सरपंच श्री सचिन कदम यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी ओंकार कदम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. श्री आबासाहेब साबळे संचालक अजिंक्यतारा सुतगिरणी सातारा राहणार वडूद यांचा या ठिकाणी सन्मान अमरसिंह शंकरराव कदम दादा यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. संतोष साबळे चेअरमन वडूद यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. त्यांनी स्टेजवर कृपया यावे. भास्करराव साबळे माजी सरपंच वडूद आणि नंदकुमार साबळे माजी चेअरमन वडूद यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. अनबलवाडीचे सरपंच श्री गुरुदास अनबुले सरपंच गुरुदास अनबुले यांचा सत्कार राधेश्याम कदम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. उपनगराध्यक्ष कोरेगाव नगरीचे उपनगराध्यक्ष श्री सुनील दादा बर्गे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. श्री अजित विलासराव बर्गे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. सचिन बर्गे नगरसेवक यांचा एक सन्मान सुरेश गणवट यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. बर्गेवाडीचे सरपंच श्री शिवाजीराव बर्गे तात्या यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. त्यांनी आपला सन्मान स्वीकारायचा. हनुमंतराव जगदाळे कुमठे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. त्यांचा सन्मान करण्यासाठी सुभाष भीमराव कदम माजी उपसरपंच खेड यांनी करावं. सुरेखाताई पाटील यांचा सन्मान ग्रामपंचायत सदस्य शुभांगी धुमाळ यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. बोशेगावचे नेते श्री अरुणप्पा रमेशप्पा माने यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. त्याचा सन्मान स्वीकारायचा आहे. संदीप केंद्रे कटापूर यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. श्री बजरंग कनसे अंगापूर पैलवान बजरंग कनसे व त्यांचे सर्व सहकारी यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. सुधीर जगदाळे माजी सरपंच कुमठे हरिचंद्र सावंत विसापूर
यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. बर्गेवाडीचे सरपंच श्री श्रीकांत बंडू राजमाने यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. नांदगिरी गावचे नेते श्री अमित कर्नाळे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. नगरसेवक संतोष बर्गे यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. शिवाजीराव बर्गे, शिवाजीराव साळुंके आंबोडे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. प्रियाताई तांदुर्णे शिवसेना जिल्हाध्यक्ष यांचाही सन्मान या ठिकाणी सुनीता कदम यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. कुमट्याचे सरपंच श्री संतोष चव्हाण यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. दत्तात्रय मोरे आणि संतोष मोरे यांनी स्टेजवर कपडे यायचे. श्री शिवसेनेचे तालुकाध्यक्ष श्री संजयजी काटकर यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. कुमटेगावचे माजी सरपंच श्री सुनील वाघ यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. निलेश यादव यांनी कृपया स्टेजवर यायचं आहे. शिवडणगावचे माजी सरपंच श्री जवानसिंग घोरपडे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. मधुकर भोसले तंत्रे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. चंद्रकांत पवार यांनी कृपया स्टेजवर यायचं आहे. भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष चंद्रकांत पवार यांनी कृपया स्टेजवर यायचं आहे. निलेश यादव यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. चंद्रकांत पवार उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. चंद्रकांत पवार बिचुकले सचिन जाधव भक्तवडी माजी सरपंच यांचा सन्मान करण्यात आहे. भक्तवडी सुनील घोरपडे भाडळे यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. मुन्नाबाई काजी माजी स्वीकृत नगरसेवक कोरेगाव यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. उत्तम किसान जाम त्रिपुटी सरपंच यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. बगतोडीचे सरपंच मामा यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. केशवजी नाळे भाडले यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. गणेश जाधव यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. महेश दादा युवा मंचमध्ये सामील होत आहे त्यांचा या ठिकाणी सर्वांच्या हस्ते सन्मान होत आहे. अक्षय वर्ग कुठे असतील त्यांनी स्टेजशी संपर्क साधा. हे पहा त्यांच्या समेत आलेले हे पहा त्यांच्या
भास्करराव नाना कदम यांच्या सर्विसचे काही मान्यवर लोकांचे या ठिकाणी प्रवेश करण्यात येत आहे. राजेंद्र आनंदराव बर्गे माजी ग्रामपंचायत सदस्य खेड, राजेंद्र आनंदराव बर्गे माजी ग्रामपंचायत सदस्य खेड, सुरेश किशन कदम सेवा समितीचे संचालक, संजय लक्ष्मण कदम उपसरपंच खेड, श्री दत्तात्रय रघुनाथ कदम माजी सरपंच शेती विकास सोसायटी, वामनराव कदम रिटायर्ड मुंबई, श्री रामराव पांडुरंग बर्गे माजी संचालक शिक्षकांच सातारा, श्री संपतराव खेड विकास सोसायटी संचालक, श्री हर्षद संपतराव कदम प्रगतशील शेतकरी, श्री काशीद माजी सदस्य खेड, श्री सुनील गाभे युवा संघटक, शिवाजी मोहन कदम खेड या सर्व मंडळांचा दिनकर नाना बर्गे यांचा या ठिकाणी प्रवेश होत आहे. तसेच दत्तात्रय माजी सरपंच कडोळे यांचा या ठिकाणी दिनकर नानासाहेब बर्गे सदस्य ग्रामपंचायत बर्गेवाडी यांचाही या ठिकाणी आपल्या पक्षामध्ये प्रवेश होत आहे. साहेबांनी त्यांचाही स्वागत करावं. या ठिकाणी श्री राजेंद्र घोरपडे जाम व प्रशांत देशमुख जाम, परशुराम घोरपडे जाम यांचंही या ठिकाणी सहर्ष स्वागत करण्यात येत आहे. श्री सुनील काशीद ग्रामपंचायत सदस्य खेड यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. त्यांचा आपल्या पार्टीमध्ये प्रवेश करण्यात येत आहे. दीपक संभाजीराव कदम युवा संघटक याचा या ठिकाणी आपल्या पार्टीमध्ये समावेश करण्यात येत आहे. अमित कदम राहुल वाघ यांचाही आपल्या पार्टीमध्ये समावेश होत आहे. दिनकर नानासो बर्गे बर्गेवाडीचे विद्यमान सदस्य यांचाही आपल्या पार्टीमध्ये समावेश होत आहे. अक्षय बर्गे युवा उद्योजक यांचाही या ठिकाणी आपल्या पक्षामध्ये समावेश होत आहे. अक्षय सतीश बर्गे याचा या ठिकाणी आपल्या पार्टीमध्ये प्रवेश करण्यात येत आहे. तळेगावचे माजी सरपंच श्री दत्तात्रय प्रल्हाद जांजुर्णे पैलवान यांचा आपल्या पार्टीमध्ये प्रवेश होत आहे. हर्षद कदम प्रगतशील शेतकरी यांचा या ठिकाणी आपल्या पार्टीमध्ये समावेश होत आहे. समीर गाडवे यांचाही आपल्या पार्टीमध्ये समावेश होत आहे. आलेल्या सर्व पाहुणे मंडळी तसंच ग्रामस्थ आलेले पंचकृषी कार्यकर्ते या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. समीर गाडवे युवा संघटक, संपतराव वाघ विद्यमान ग्राम सोसायटी संचालक यांचा या ठिकाणी आपल्या पार्टीमध्ये प्रवेश करण्यात येतो. शिवराज लावंड युवा संघटक यांचा या ठिकाणी पार्टीमध्ये समावेश होत आहे.
प्रसंगी नामदार महेश साहेब, उपाध्यक्ष कृष्णा कोरे विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य. आता सगळ्यांची नावं घेणं पॉसिबल नाही, वरून राजा कधीही बरसेल. तर मी 2 शब्दातच माझं भाषण तिथं संपवणार आहे. या ठिकाणी भास्कर नानांचा प्रवेश का झाला ह्या गोष्टीवर बरेच लोक आजपर्यंत विचार करत होते. साहेब, आमची ग्रामपंचायत 2022ला जेव्हा बिनविरोध झाली त्यावेळी संपूर्ण गाव आमच्या ग्रामदैवत घोरणापाशी आलेलं होतं. त्यावेळेस साहेब तुमच्या वतीने 4 शाळेच्या रूम आणि आमच्या वतीने 4 शाळेच्या रूम देण्याचं ठरलं, म्हणजे तुमच्या वतीनं. तर त्यावेळेस भास्कर नानांनी सांगितलं की मी काही करून 4 शाळेच्या रूम आणणार आहे, तुम्ही तुमच्या साहेबांना जाऊन भेटा आणि सांगा की 4 रूम देणार कधी. साहेब, मला आनंदाची गोष्ट आहे की आम्ही गावचे प्रमुख घेऊन सर्किट वाजता तुम्हाला भेटायला आलो. त्यावेळेस तुम्ही एकाही मिनिटाचा विचार न करता गावाच्या पाठीशी मी खंबीरपणे पाठीशी तुमचं उभा आहे. तुम्ही कधीही काम सांगा, मी काम करायला तयार आहे. साहेब, एवढंच नाही, भैरवनाथाच्या मंदिराचं काम पाडलं गेलं, पाडल्यानंतर काम सुरू झालं. आम्ही साहेब तुम्हाला सारखं वारंवार म्हणायचं, साहेब तुम्ही मंदिरासाठी काहीतरी देणगी द्या. साहेब सारखे म्हणायचं की सारखे म्हणायचे की शिंदेची वर्गणी तुम्हाला चालेल का, हे चेष्टेवारी म्हणायचे खरं. आणि मला म्हणायचं की एक वेळ आल्यानंतर मी तुला देईन. मग तुमच्या गावाला शिंदे चालतात का? तर साहेब, एकमेव तुम्ही शिंदे आहेत आमच्या गावाच्या भैरवनाथ पाठीशी, तुम्ही खंबीर उभे राहिला त्याबद्दल मी या ठिकाणी सगळ्यांच्या वतीनं आपला आभार व्यक्त करतो. साहेब, दुसरी गोष्ट म्हणजे बिनविरोध इलेक्शन होत असताना काही लोकांनी किडे करायची सवय असते लोकांना. काही बऱ्याच लोकांनी काड्या घालायचे काम केलेलं आहे. अर्ज भरायचं नाही ठरलं, सगळ्या गावाने शपथ घेतली. तिथं काही 2-4 जण टगे आमचे गावचे होते. हे टगे तुम्हाला सुद्धा माहीत आहे कोण आहे ते. त्यांनी अर्ज भरायचा प्रयत्न केला, पण साहेब संपूर्ण गावानं तो विषय हाणून पाडला. या 14 कोटी 82 लाखामध्ये साहेब ऑलमोस्ट 7 कोटींची कामं तुम्ही या ठिकाणी पूर्ण केलेली आहेत. याचा आम्हाला गावकऱ्यांना पूर्ण अभिमान आहे. भास्कर नाना, तुम्ही वारंवार मला म्हणायचा आयला तुम्ही खुले आणल्या का आमचं कसं व्हायचं. मग आम्ही म्हणायचं भास्कर नाना तू विचार करा. तर एक दिवशी आम्ही असं बसलो इथंच आमच्या वर्गणीच्या सेंटर इथं. तर भास्कर नाना म्हणले आयला गावात 15 लाख रुपयाचं आम्ही काम केलं, संपूर्ण गाव डांबरीकरण केलं. पण भास्कर नाना ते काम आहे ना अर्धा इंचाचं होतं. किती होतं? अर्धा इंचाचं. मग साहेब त्यांनीही सांगितलं, मान्य केलं. म्हणजे एकच रोड लागा शरद साहेबांनी तुमच्या 1.5 कोटीचा दिला आहे. काय लागा? मी तेव्हा म्हणलं साहेबांना, म्हणलं साहेबांचा आमचा नाद लय वांगाळ आहे, ज्यांनी नाद केला का नाही ती बस झाले ती. आणि दुसरी गोष्ट साहेब सांगायची म्हणले, पावसाचा सुरू होतोय, जास्त बोलत नाही. माझी आमदारांची काही प्रताप तुम्हाला या गोष्टी या ठिकाणी सांगायचे आहेत. साहेब, खेडगावच्या या विकास कामात ह्या माणसानं कधीही चांगलं काम केलं नाही. नारळ बाबा ही उपमा त्याला का देण्यात आली याचं तुम्हाला जिवंत उदाहरण सांगतो साहेब. पाण्याच्या टाकीचं स्कीमचं काम साहेब तुम्ही मंजूर करून आणलं, मंजूर झालं, स्कीम सुरू व्हायचे काम सुरू झालं. तर ह्या पट्ट्यानं बाळासाहेब पाटील तत्कालीन पालकमंत्री होतं, त्यांना सांगितलं काही करा पण स्कीम थांबवा. भास्करांना बरोबर आहे का चुकीचं आहे तुम्ही सांगायचं, भाषणामध्ये मी काही जास्त बोलणार नाही. त्याच्यावर थांबला नाही. अरे लासूरला तुम्ही काय केलं नाही, तुमच्या हुमगावमध्ये काय केलं नाही, तिथं आमच्या कशाला पाणी तुम्ही अडवता प्यायचं. पालकमंत्री असताना पट्ट्यानं कधी नदीला पाणी सोडलं नाही. किती वेळा आम्ही मागणी करायची की तुम्ही पाणी सोडा, भास्करांच्या मागं लागायचं. शेतकरी अडचणीत आहे, भास्करांना म्हणतात आव्हान आहे, सांगितले बघू. पण साहेब ज्या वेळी आम्ही तुम्हाला मागणी केली, तुमच्याकडे जेव्हापासून कृष्णा खोरे विकास मंडळाचं खातं आलं, तुम्ही जेव्हा आमदार झाला, जेव्हा आमची मागणी होती तेव्हा तुम्ही कुठल्याही गोष्टीचा विचार न करता खेड नदीला सारखं उभारमाई पण सोडायचं काम केलेलं आहे. त्यामुळे हा शेतकरी राजा तुमच्यासाठी खुश आहे. साहेब, दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे ह्या पट्ट्यांना कोरोनाचा एक तुम्हाला शॉर्टमध्ये 2 मिनिटात सांगतो. कोरोना काळामध्ये साहेब 2 वेळा तुम्हाला कोरोना झाला. तुम्ही सगळे फॅमिली, तुमचं कुटुंब त्या कोरोनाच्या काळात तिथं पेशंटला हे करत होतं, सांभाळत होतं. ह्यो पट्ट्या पाय पळून जाऊन मुंबईला बसला. बरं बसला त्यांच्या कार्यकर्त्याचा फोन उचल की आमच्या कार्यकर्त्याची आम्ही काळजी घेतली, तुमच्याही कार्यकर्त्यांची आम्ही काळजी घेतली. साहेबांना मी सांगितलं, साहेब एक पांढरवड्याचा सरपंच आहे, त्या बिचाराला राष्ट्रवादीच आहे, पण त्याला साहेब बेड मिळाला. साहेब म्हणले मला शरद तो कुठल्याही पार्टीचा असू दे, आपल्याला काय राजकारण लागायचं नाही, त्याला तात्काळ पाठवून दे माझ्याकडं, मी त्याला लगेच बेड अवेलेबल करून देतो. साहेब आज तो माणूस आयुष्यभर मरेपर्यंत तुमचं नाव काढल्याशिवाय राहणार नाही. बरं ह्यो माणूस एवढा थांबला नाही साहेब. त्याच्या अजून पुढच्या गोष्टी सांगतो. साहेब तुमच्या काळामध्ये आपलं सरकार होतं युतीचं, मला चांगलं आठवतंय.
आपण मुंबईला मंत्रालयात होतो साहेब एका कामासाठी. तर ह्या कामाचं सिंदूरचं खेड कामाचं साहेब डांबरीकरणाचं काम आलं. पण हे माणूस 10 वर्ष आमदार होता, ह्याला जमलं नाही. त्या रस्त्याला 4 वेळा नारळ फोडलं. भास्करांना तुम्ही साक्षीदार आहे, पॅन्ट भरली आमची त्यावेळेस, सगळे चिखलात पडली तिथं. ती वस्तुस्थिती आहे. पण साहेब ते काम त्यांना जमलं नाही, हे काम तुम्ही करून आणलं. त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री कोण होते? तर फडणवीस साहेब. फडणवीस साहेबांनी तुमचा शब्द पाळला आणि तो काम पूर्ण केला. त्याच्यावर तो कोणी थांबला नाही. पुढची गोष्ट सांगतो तुम्हाला. आंबोडे खेड रस्ता, हा रस्ता इथं महादेव जाधव आहेत. कुठं महादेव जाधव? कॉन्ट्रॅक्टर महादेव जाधव कुठे आहेत? त्यांना विचारा. जेव्हा रस्त्याचं काम सुरू झालं तेव्हा महादेवला मी पत्र दाखवलं की बाबा हे साहेबांनी आमच्या पत्र दिले, पालक आपल्या चंद्रकांत पाटलांना. चंद्रकांत पाटलांनी ही शिफारस केलेली आहे. महादेव जाधव काय म्हणलं, साहेब मला कसं आहे शरद, राजकारण बेकार आहे, मी जर असं म्हटलं तर माझं काम बंद होईल, माझ्या पोटापाय होईल. पण तेही आम्ही मान्य केलं. त्या सगळ्या गोष्टी करत करत साहेब हा एवढा थांबला नाही. महत्त्वाचा विषय, 10 वर्ष इथं आमदारकी भोगली, 15-20 वर्ष तिकडे तुम्ही हुमगात गावली. तेव्हा तुम्हाला किती रोजगार मिळावा करायचा त्यांना किती वाटलंच नाही की आमच्या ग्रामीण भागातल्या माणसांना रोजगार द्यावा. पहिला कुठेतरी परवा कुठेतरी मला कळलं की हा रोजगार मिळावा घेणार आहे. साहेब सांगायला अतिशय वाईट वाटतं की आमच्याच गावातील 4-5 लोक DCC बँकेत कामाला लावायसाठी त्यांच्याकडे गेले. तर ह्यांनी मागणी किती केली? 7 लाख रुपये तुम्ही द्या, मी तुम्हाला कामाला लावतो. अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला. तुम्ही जर कार्यकर्त्यांच्याकडून तुमचे जर पैसे मागत असेल तर ह्याच्यापेक्षा दुर्भाग्य काय असू शकतं सांगा मला. ह्याच्या बदल्या साहेबांना आम्ही सांगितलं, साहेब तुम्ही आपल्या मतदारसंघातली जेवढीही माणसं येतील, तुमच्याकडे युवक येतील, त्यांना तुम्ही कामाला लावा, रोजगार मिळवून द्या. साहेब अभिमानाने सांगतो, जेवढी मी मुलं तुमच्याकडे पाठवली सगळीच जण कामाला आहेत. त्यातली काय मी जेवढी शिफारस केली ती साहेब तुम्ही ऑलमोस्ट दुबईला कामाला पाठवली. पण ह्यांनी मुंबईला म्हाताड्यामध्ये मग काय नेली असलेली पोटा मोजणारी उडवली, त्याची पण कुणाचा लिस्ट नाही. साहेब तुमच्या एवढा संघर्ष कोणी केला नाही ते मान्य आहे. 2017ला ग्रामपंचायत आली, 18ला आपण महात्मा गांधी जयंती पदयात्रा काढली. त्यावेळी साहेब हेच कार्य आपण 10-15 जण असताना हेच कार्यकर्ते साहेब म्हणायचे, हे बघा काय चाललेलं का, हे 10-15 लोक घेऊन कुठं आमदार होणार का. पण साहेब खऱ्या अर्थानं तुम्ही संघर्ष करा शिकावं. तुम्ही संघर्ष केला, तुमचंच बघून आम्ही संघर्ष करत आज त्या खेड गावच्या विकासामध्ये भर घालून एवढी कामं केली. भास्कर नाना तुम्ही आलात, तुमचं या पक्षात स्वागत आहे. जुनं कार्यकर्तं, नवीन कार्यकर्तं, युवराज भाऊ आहेत बरोबर, राजेंद्र कदम उपसरपंच आहेत. साहेब हे पूर्ण गाव 100% तुमच्या मागे ताकदीनं उभं राहणार आहे. एवढं बोलतो आणि माझ्या भाषेत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या सर्वांचे लाडके पाणीदार नामदार महेश शिंदे साहेब, त्यांच्यावर असणारे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सन्माननीय संचालक आमचे मार्गदर्शक सुनीलजी खत्री साहेब, तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य संदीपभाऊ शिंदे आणि सन्माननीय व्यासपीठ. आज खरं तर नाना तुमचा प्रवेश होताना मला अतिशय आनंद होतोय की जे अशक्य वाटत होतं ते आज शक्य होतं. मुलांना असं वाटत नव्हतं की भास्कर नानांचा या ठिकाणी प्रवेश होईल. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर 2017ला ज्यावेळेस 2019ला ज्यावेळेस आपण निवडणुकीला सामोरं जात असताना एक कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आपण एक परिवर्तनाची लाट सांगितली की आम्ही तुम्ही जर आम्हाला नेतृत्व दिलं तर आम्ही निश्चितच या ठिकाणी परिवर्तन करू. आणि ते परिवर्तन इतकं करू की तुम्हाला फक्त कोटीत पैसे मोजायला लागतील. खत्री साहेब तुम्हालाही माहीत असेल की साधारणतः आमदार फंड हा प्रत्येक आमदाराला वर्षाला 5 कोटीचा असतो. 5 वर्षाचं आपण कॅल्क्युलेशन केलं तर 25 कोटी झाले. उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांच्या जवळचा असला तर 200 कोटी. पण मला अभिमान वाटतो की संपूर्ण महाराष्ट्रात नाही देशात 2200 कोटी निधी आणणारा आमदार हा फक्त माहिती. त्यातली जवळजवळ 1800 कोटीची कामं आज पूर्णत्वाला गेली. तिथं बसलेल्या सर्वांनी एक कॅल्क्युलेशन करा. वर्षाचे दिवस असतात 365, 2 वर्षाचे झाले 700, 4 वर्षात झाले 1400 आणि नंतरचे 365 म्हणजे जवळजवळ झाले 1765 कोटी. अख्ख्या देशात दिवसाला 1 कोटी निधी आणणारा आमदार फक्त महेश शिंदेच आहे. आणि म्हणून आता साहेब आता रस्त्याचं काम या सगळ्या गोष्टी घडतायत. आज खेडमध्ये तुम्ही 7 कोटीची कामं दिली. विशेषतः तुमचं खेडवर साधारण प्रेम राहिलं. आज भास्कर नानांचा या ठिकाणी प्रवेश होतोय. भास्कर नानांच्या प्रवेशाच्या वेळेस तुम्ही जवळपास अजून 7 कोटीची कामं या खेडसाठी दिलेली आहेत. खरं सांगायचं झालं तर साहेब आमचे भैरवनाथ ग्रामदेवत हे अतिशय जागृत असं देवस्थान आहे. ज्यावेळेस आम्ही भैरवनाथ मंदिराचा
जीर्णोद्धार करण्याचा भास्करनाना आपण निर्णय घेतला त्यावेळेस 6 महिन्यापूर्वी आम्ही सोसायटीला सगळी पडलो आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस आपले उपसरपंच असतील, युवराज भाऊ असतील, भास्कर नाना असतील, ही सर्व मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होती आणि ज्यावेळेस खेडगाव हा बिनविरोध करायचा निर्णय झाला याचं खरं श्रेय खरं तर तुम्ही टाळ्या वाजवून दिलं पाहिजे. माझे मामाच लागतात राजेंद्र बर्गे यांनी हे गाव हे करण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न केला आणि 2 वर्षात भैरवनाथाच्या कृपेनं संपूर्ण गाव हे आज साहेबांच्या पाठीमागे या ठिकाणी उभं राहिलं. इथं माझं युवकांना आणि सर्वांना या ठिकाणी आपल्याला एक सांगणं आहे की गेले 5 वर्ष सातत्यानं आपण बघतोय कोरोना काळ असेल अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 27,000 लोकांचा बळी ज्यांचा जाऊन दिला नाही असे फक्त आपले साहेबच आहेत. आणि तुम्ही आता बघताय की प्रत्येक गावामध्ये प्रत्येक सरपंचांच्यात आता स्पर्धा लागली की विकास निधी आपण किती घ्यायचा काय करायचा. आता संपूर्ण गावाच्या गाव कॉन्क्रिटिंग होत आहे. आता मागची 5 वर्ष आपली कॉन्क्रिटिंग करणं समाज मंदिर करणं यामध्ये आपण घालवलं. तर साहेबांचं पुढचं विजन फार मोठं आहे. नेतृत्व कसं असावं तर ते कल्पक असावं. साहेबांचं पुढचं ध्येय आहे की इथला युवक मागच्या 10 वर्षामध्ये 15 वर्षापूर्वी जो या ठिकाणी निर्व्यसनी युवक आणि त्याच्या हाताला रोजगार हे पुढचं 5 वर्षाचं त्यांचं विजन आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की आता कॉरिडॉर आपल्याकडे येणार आहे, इंडस्ट्रीज एरिया भरपूर प्रमाणात येणार आहे आणि आपल्या युवकांना या ठिकाणी रोजगार मिळणार आहे. माझ्या आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं या पंचक्रोशीतील सर्वांना एकच विनंती आहे की 5 वर्ष नामदार महेशजी शिंदे साहेब, आमच्या डॉक्टर प्रियाताई शिंदे असतील, डॉक्टर आनंदताई बर्गे असतील, या शिंदे कुटुंबियांना आपल्याला 5 वर्षात ज्याला मागेल ते दिलं, आपल्या कोरेगाव विधानसभाचा सर्वांगीण विकास केला, आता खऱ्या अर्थानं आपल्याला द्यायची वेळ झाली आहे. म्हणून मागच्या वेळेस सुद्धा आपण एक संकल्प केला होता. आपल्याला समोरून एक आव्हान आलं की मी तुमचा पराभव करणार. अरे जो माणूस दिवसाला 1 कोटीचा निधी ह्या विधानसभा मतदारसंघासाठी आणतो त्यांचा जर तुम्ही पराभव करायला निघाला असला तर माझी इथल्या बसलेल्या सर्व कार्यकर्त्यांना कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी विनंती आहे की आता आपण इतक्या जोमाने कामाला लागूया की येणाऱ्या विधानसभामध्ये आपल्या कोरेगावचे आमदार महेशजी शिंदे साहेब हे सर्वात जास्त आणि विक्रमी मताने त्या ठिकाणी निवडून येतील व येणाऱ्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा घेऊन या ठिकाणी येतील एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खेडगावामध्ये विविध विकास कामांच्या भूमिपूजन आणि लोकार्पण त्याचप्रमाणे शक्य वाटत नसणारा असा ह्या मतदारसंघातील युवा नेते भास्करनाना यांच्या पक्षप्रवेशानिमित्त उपस्थित ह्या मतदारसंघाचे विकासरत्न नामदार महेशदादा शिंदे, त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक सुनील खत्री साहेब, संतोष आबा, आता स्टेजवर खरं तर सर्वच मान्यवर आणि समोर बसलेलेही सगळेच मान्यवर आहेत. वेळ आणि पाऊस ह्या सगळ्या गोष्टींचा आपण हे करून हे टाळत खरं तर भास्करनाना भूमिका चांगली असली की सर्वच काही शक्य होतं. आपण खऱ्या अर्थी ह्या खेड ग्रामस्थांना त्यांच्या कुलदैवताचा आशीर्वाद मिळाला असं आपल्याला समजायला हरकत नाही. कारण भास्करनाना आणि त्यांच्या सर्व साथीदारांनी आपल्या इथल्या पार्टीनं साहेब ह्या कुलदैवतासाठी गाव एक करण्याचा जो संकल्प इथं निश्चित केला त्याबद्दल सर्वच लोकांनी खेड गावचा हा आदर्श अख्ख्या मतदारसंघामध्ये पोहोचवला पाहिजे. त्यासाठी आपण सर्वांनी मिळून एकदा टाळ्या वाजवून त्यांचं सगळ्यांचं स्वागत केलं पाहिजे. बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की भास्करनानांचा प्रवेश हा शक्य नाही. अगदी खत्री साहेबांना सुद्धा ते थोडंसं शक्य वाटत नव्हतं. पण साहेब, नानांची आमची ही इतक्या थोड्या दिवसात आणि इतक्या कमी दिवसात झालेली हा निर्णय नाही.
गेले 5 ते 6 महिने भास्कर नानांशी आम्ही ह्या विषयावर विविध विषयावर चर्चा होत होती. भास्कर नाना खाजगी आमचे मित्र आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. ते दडवण्यासारखा सुद्धा कुठला विषय नाही. ते कायम साहेब आपल्या विकास कामाचं कौतुक करत होते. भविष्यातल्या राजकीय परिस्थितीवर आमच्या चर्चा व्हायच्या आणि त्यांना एक प्रश्न पडत होता की दादा तुम्ही सगळं म्हणता पण आम्ही पुढच्या इलेक्शनमध्ये मतदान कुठल्या विषयावर मागायचा हा सुद्धा आम्हाला प्रश्न आहे. साहेबांच्या काम करण्याच्या पद्धतीत आणि खरं तर साहेब आपल्याला सगळ्यांना माहिती आहे एखादा निर्णय घेत असताना आज खेड ग्रामस्थांना आनंद होतोय पण भास्कर नानासारख्या एक 10-15 वर्ष राजकीय प्रभाव एका दुसऱ्या पार्टीत काम करणं त्यांच्या कुटुंबाची त्यांची अवस्था ज्याप्रमाणे साहेब आपण ह्या मतदारसंघाच्या वेळी महायुतीतून निवडणूक केली आणि महाविकास आघाडीचा निर्णय घेण्याचा निर्णय झाला त्यावेळीची अवस्था पण साहेब मला आपली माहिती आहे. या मतदारसंघातल्या किती लोकांना माहीत असेल मला माहीत नाही कारण पहिल्या टर्ममध्ये आलेले आमदार कायम या मतदारसंघामध्ये काम करत असताना कोरोनाच्या काळात सुद्धा होत असणाऱ्या अडचणी आपल्याच बरोबर आपल्याच सहमतीनं या सत्तेत आलेले हे सगळं महाविकास आघाडीचं हे त्रांगडं होतं. वेळोवेळी कोरोनाची काम करत असताना आडकाठी आणणं तक्रारी होणं पोलीस प्रशासनाच्या आपल्याबरोबरच राहून आपलीच ताकद घेऊन या मतदारसंघात आपल्याला त्रास देण्याची भूमिका होत होती. वारंवार आमच्या साहेबांच्या ह्या चर्चा व्हायच्या की आपल्याला निर्णय घ्यावा लागेल. तो निर्णय घेत असताना आम्हाला पण खत्री साहेब भीती वाटायची की हा निर्णय घेत असताना काही जर बरं वाईट झालं तर आपण पहिल्या टर्मचे आमदार आहे. पण धाडसानं साहेबांनी हे पाऊल टाकलं आणि त्याच निर्णयाचं भास्कर नाना जसा तुम्ही निर्णय घेतलाय त्याच निर्णयानं आज ह्या मतदारसंघाचा कायापालट केला. खऱ्या अर्थी साहेबांनी राजकीय ताकद वाढवली त्या निर्णयामुळं पण त्या ताकदीचा फायदा स्वतःसाठी नाही तर ह्या मतदारसंघाच्या विकासासाठी केला. आज अख्खा मतदारसंघ कौतुक करतोय पण मतदारसंघानं पण हे विसरलं नाही पाहिजे की हिंमत की किंमत होतीये आणि तीच ती साहेबांना मिळालेली आहे. काही गोष्टी आपण सहज बघतोय. आज ह्या मतदारसंघामध्ये 2200 कोटी पाण्याची योजना साठी साहेबांनी केली. कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा या मतदारसंघात कितीतरी रस्ते दुर्जोन्नतीसाठी साहेब आपण मिटिंगा घेतल्या. वर्ष लागली. ज्या रस्त्यांना नावं सुद्धा नव्हती त्याला कुठली दर्जा नव्हती तिथून सुरुवात करायला लागली आपल्याला साहेब. या मतदारसंघाची अवस्था डोळ्यानं बघितल्या खत्री साहेबांना पण माहिती आहे कुठनं सुरुवात करायला लागली. या निर्णयाच्याच मुळे साहेब या महाविकास आघाडी म्हणण्यापेक्षा महाभकास आघाडी साहेब आज सकाळचा एक त्या अक्षय शिंदेचा विषय आज एकनाथ शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजना केली आणि त्या नराधामानं बदलापूरच्या त्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला तर त्यात सुद्धा ह्या महाविकास आघाडीनं राजकारण करायचा प्रयत्न केला. महिलांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्या आंदोलनात सुद्धा नको आम्हाला लाडकी बहीण योजना आम्हाला सुरक्षा पाहिजे साहेब. आज त्याच्या मृत्यूच्या त्या अक्षयची बातमी आली सकाळच्या पारी पेपर वाचत होतो. तो काही राजकारण करण्याचा विषय नाही पण आज त्या महाविकास आघाडीच्या सुषमा आमदारांनी त्याची चौकशी करावी. आम्हाला अभिमान आहे साहेब ह्या महायुती सरकारचा की वाट बघत बसली नाही एकनाथ शिंदे साहेबांचा आणि आपल्या सरकारचा. जे काय घडलं असेल पण महाविकास आघाडीच्या ह्या सुषमा आमदारे त्यांच्या दुटप्पी धोरणाला ज्याप्रमाणे आज मतदारसंघात नाही सगळ्याच पद्धतीने हे घडत आहे. आपल्या सगळ्यांनाच इथून पुढं आचारसंहितेचे दिवस आता कधीही लागू शकतील. तुमच्या आमच्यावर जबाबदारी आता वाढलेल्या आहेत.
दिवसाची रात्र महिने खूप 1.5 ते 45 ते 50 दिवसच आपल्याला सगळ्यांना कष्ट करायचे. तुम्ही साहेबांचं सर्वांनी कौतुक केलं आहे, पण कौतुकाच्या नुसत्या गप्पा मारून आपल्याला चालणार नाही. तर आपल्याला भविष्य काळासाठी आता ही लढाई सुरू केलेली आहे. आपण ह्या छोट्याशा कार्यक्रमात फक्त एवढंच इथं साहेबांना अभिवाचन करून सगळे घरी जाऊ की इथून पुढं 1.5 ते 2 महिने फक्त आणि फक्त नामदार महेशदादा शिंदे धनुष्यबाण हे आपलं चिन्ह असेल आणि प्रचंड मताने निवडून आणण्याचा संकल्प करूनच आपण इथून उठू. या भास्कर नानाच्या प्रवेशा दिवशी ही सगळ्यांनी एक शपथ घेऊन आपल्याला फुलगड घालून इथून निघू. एवढंच मी या ठिकाणी बोलतो, थांबतो. भास्कर नाना आणि त्यांच्या सर्वच मित्र परिवार त्यांच्या सगळ्या बरोबरचे. खरं तर साहेब भास्कर नानांनी एकट्याचा प्रवेश नाही, भास्कर नाना सुरुवात केली आहे. भास्कर नाना म्हणत होते दादा अजून काही लोक प्रवेश करायला. मी म्हणलं नाना तुम्हाला ते एकट्याला लय त्रास झालाय, आधी तुम्हीच या नंतर बघू बाकीचं. नाहीतर नाना किती पक्ष प्रवेश घडवू शकतो ही सगळ्या जनतेला पण माहिती आहे. नाना तुम्हाला मनपूर्वक आमदार महेशदादा यांच्या परिवारात तुमचं स्वागत करतो आणि मी थांबतो. भास्कर नाना कदम बोलतील त्या अगोदर ऐतिहासिक अशा कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले, ज्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा माझ्यासह असंख्य माझ्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी निर्णय केलेला, आपल्या तालुक्याचेच नव्हे तर या जिल्ह्यात, या पश्चिम महाराष्ट्रात ज्यांचं एक तडफदार नाव आहे ते या राज्याचे केंद्रीय मंत्री, आपल्या सर्वांचे लाडके आमदार, आणि आजपासून मला त्यांनी त्यांच्या परिवारात सामील करून घेतले ते आदरणीय महेशदादा शिंदे साहेब. दुसरे आमचे मित्र सन्माननीय जिल्हा परिषद सातारचे सदस्य संदीपजी शिंदे. वाढल आवाज. सातारा जिल्हा मध्यवर्तीचे संचालक आमचे नेते सन्माननीय सुनीलजी सत्री साहेब, संतोषजी कनसे साहेब, ज्यांच्या प्रयत्नातून माझा या ठिकाणी प्रवेश होतोय, ते सातारा जिल्हा DPGचे सदस्य आमचे मित्र राहुल दादा, दुसरे आमचे बंधू कर्तबगार नगरसेवक पंपूबाया बर्गे, कोरेगाव नगरीचे प्रथम नगराध्यक्ष सन्माननीय राजाभाऊजी बर्गे, कार्यक्रमासाठी ज्यांची इच्छा माझ्या नेत्याच्या नेतृत्वाखाली काम करावं असे आमचे भाचे कोरेगाव नगरीचे माजी उपनगराध्यक्ष सन्माननीय दादा बर्गे साहेब. जरा सुधरून घ्या, मला अजून नावं सगळी अवघड होईल जर राहिलं तर. या ठिकाणी माझे 2 राजकीय गुरु आहेत, त्यांचा नाम उल्लेख केला मला साहेब महत्वाचा करावा लागेल. या गावचे सुपुत्र, खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन आणि खऱ्या अर्थानं राजकारणात वेळ कशी साधायची हे जर भास्कर कदमाला कोण शिकवले असेल तर ते माझे आदरणीय दैवत आनंदराव कदम भाऊ. दुसरे या व्यासपीठावर उपस्थित आहेत ज्यांना खऱ्या अर्थानं न्याय दिला महेश शिंदे साहेब, आपण ते माझे दुसरे नेते विजयराव गोरपडे भाऊ. बऱ्याच जणांची नाव मी या ठिकाणी घेऊ शकतो परंतु वेळ बी कमी, पाऊस टिपकतोय. साहेब मी या ठिकाणी आपल्याला प्रांजळपणे सांगू इच्छितो
की मी हा निर्णय केला हा निर्णय करत असताना माझं असं झालं होतं की माझे सगळे मित्र आमची पाहुणी तुमच्याकडे मीच भेटल तिथे घटना तुमचीच आमच्यापेक्षा वाजायची तुम्ही कुठे गेलाय ते सांगायचं तुम्ही कुठल्या गावात किती पैसे टाक परवा अनगलवाडीत तुम्ही कार्यक्रमाला गेला तिथल्या सरपंचाला फोन केला अरे नाना कशाला थांबलाय तू की आणि म्हणलं झाली बैठक त्याला सांगायचं तरी कसं झालंय सगळं पण चला जाऊ द्या उशिरा का होईना पण राजकारणात 27-28 वर्ष काढल्यानंतर एका आणखी चांगल्या माणसाबरोबर काम करण्याची या ठिकाणी संधी मिळाली साहेब खऱ्या अर्थानं आम्ही तुमच्या कामावर प्रभावित झालो ते कोरोना काळात तुम्ही जे काम केलं वहिनी साहेबांनी जे काम केलं आणि तुमच्या दोघांच्या पेक्षा आपल्या भगिनी अरुणताई बर्गेंनी जे काम केलं खरोखर त्यावेळी राजकारणाची वेळ नव्हती माणूस पुढचा आज दिसतोय तर उद्या ते स्टेटसवर दिसत होतं की हा गेला खरोखर त्यावेळी तुझं माझं करणं पक्ष माझं करणं असं नव्हतं प्रत्येकानं आपापली जबाबदारी ओळखून प्रत्येकानं आपापलं काम ओळखून त्या ठिकाणी काम केलं पण मला अभिमान आहे की तुम्ही त्यावेळे जे काम केलं ते पश्चिम महाराष्ट्रात नव्हतं तर महाराष्ट्रात असा आमदार नाही की स्वतःचं सगळं कुटुंब सोडून त्या पेशंटच्या पैसे जवळ जाऊन सगळी भेट होती हो घरचं माणूस डब्यानं खिडकीतनं गोळ्या टाकत होतं त्यावेळी तुम्ही त्या पेशंटच्या पैसे जात होता केलंय त्याला केलंय म्हणलं पाहिजे साहेब तुम्ही सुद्धा एका प्राथमिक शिक्षकाचा मुलगा आणि तुमचे आई वडील प्राथमिक शिक्षक होते माझे सुद्धा बंधू शिक्षक आहेत वहिनी शिक्षक आहेत तुम्हाला मी कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही मला बी नाही मला उद्या जरी ठरवलं कुणी रस्त्यावर आणायचं माझं होतं काय मी काय होतो साहेब इथं बसलो तर आमच्याकडे तो हिरो गाडीवाला म्हणायचा का म्हणून अजून उठला नाही पारावलं तो दिवसभर अर्धा करायचं तर आम्ही पारावत असतो त्यामुळे माझं काय जाणार नाही कुणी काय म्हटलं तरी माझं काय जाणार नाही मी आहे असं आहे दुसरं साहेब तुम्हाला सांगायचं मी तुमचं जी कामाची पद्धत आहे आज आता आम्हाला मी तुम्हाला सांगितलं की आम्हाला तुम्ही 25 लाख रुपये दिले तिथं राजीव काका साक्षीला आहे कोणा म्हणले स्वामी समर्थ तुमच्या महिला आहेत त्यांना 15 लाख दिले साहेब आम्ही एक सभागृह बांधलं तर त्याच्यावर 1-2 निवडणूक आणून देतो आता ही तुमची जी कामं आकडे सुद्धा मला मोजाय ना तुम्हाला फोन यायचं तुम्ही माझं बॅनर लावलं त्या बॅनरच्या खाली 7 कोटी लिहिलं होतं अरे नाना 7 कोटी काय तुला येतं काय तुला येतं काय अरे म्हणलं 7 कोटी आमच्या गावात नंतर टाकलं ती रक्कम आहे असं म्हणजे काम किती किती मागा आम्हाला सुद्धा साहेब असं वाटतंय की आता तुम्ही आमच्या पैरोबाचा आशीर्वाद घेतलाय 25 लाख काय पाहिजे साहेब आणखी प्रत्येक सामान्य कुटुंबातल्या जर प्रत्येकाच्या गरजा तुम्ही भागवत असला इतकं चांगलं आमचं गाव केलं असतं तर मला एकच दिसतं साहेब कुणी तालुक्यात काही म्हणू द्या मी फक्त आणि फक्त तुमच्या विश्वासावर आणि तुमच्या कामावर बघून मी आलेलो आहे कुणी काही बाकी चर्चा केली तर त्याचा उपयोग नाही आणि मी आज एवढंच सांगतो साहेब काय माझं जरा आज समजून घ्या मी आहे ठोकणारातलाच आहे बघू आता एवढंच बोलतो माझ्याबरोबर आलेले राजेंद्र बर्गे असतील संजय उपसरपंच संजय कदम असतील सगळे बर्गे गुरुजी ही सगळी आता मला नावं कोणाचं राहिलं तर त्यात आणखी अवघड नको एक प्रामाणिकपणे तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो भैरवाच्या देवळाला तुम्ही आमच्या मदत केली कायम तुमचा उतराई राहील आणि तुमच्याची प्रामाणिक राहील एवढी शपथ घेऊन या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र संचालक सुनीलजी खत्री यांनी आपल्याला मार्गदर्शन भास्कर कदम यांच्या प्रवेशासाठी उपस्थित असलेले ज्यांच्या हस्ते हा प्रवेश झाला ते आपल्या सर्वांचे आवडते नेते महेशदादा शिंदे उपस्थित असलेलं आदरणीय व्यासपीठ नावं घेण्यासारखी जितकी वर तेवढीच खाली समोरच बंधू आणि भगिनींनो आणि पत्रकार मित्रो योगायोग असतो भास्कर युवराज कदमाच्या प्रवेशाला 7 कोटी रुपयाचे नारळ शुभारंभ झाला आणि भास्करच्या प्रवेशाला त्याचं उद्घाटन झालं
युवराज कदमचा 1 वर्षापूर्वी प्रवेश झाला त्यावेळी आणि जी कामं साहेबांनी त्यावेळी सांगितली होती ती सगळी मी आणि सुनील भोसलेने आज संपूर्ण खेडमध्ये फिरून बघितलं. तुम्ही यायच्या आधी इतके सुंदर रस्ते, साईडला पट्टी पेवर टाकलेले, फुटपाथ केलेला आहे आणि एखाद्या या गावात खेडमध्ये आल्यानंतर 2 वर्षानंतर 1 वर्षापूर्वी येऊन गेलेला माणूस जर आत्ता आला तर त्याला निश्चितपणे खेडमध्ये बदल झालेला निश्चितपणे जाणवल. इतकं चांगलं काम आपण केलंय. हे काम अत्यंत उत्तम दर्जाचं आहे. असंच प्रत्येक गावात काम आहे आणि इतकं चांगलं काम करत असताना लोकांच्या मानसिकता या आमदाराबरोबर यायची बहुतांश लोकांची आहे आणि त्यांच्या विकासाला भास्कर राणाने सांगितलं की मी त्यांच्या विकास कामाला ही झालं प्रेरित होऊन मी प्रवेश केला. अशाच पद्धतीनं इथं प्रवेश केला जातो. लोक चुकीचा अर्थ, चुकीचं नियोजन आणि बाहेर त्याचा चुकीचा प्रचार करतात की कुठल्या तरी दबाव टाकला, कुणाकडनं तरी दबाव टाकला, त्याला अडचणीत आणलं, त्याचा प्रवेश घेतला. हे सगळं साफ खोटं आहे. जे आहे ते सत्य म्हणजे विकास कामाला प्रेरित होऊन लोकांनी खुशीनं स्वइच्छेनं आमदार महेशदादाबरोबर शिंदेबरोबर राहायचा निर्णय घेतलेला आहे आणि चुकीच्या प्रचाराचं जे हळूहळू वेगवेगळ्या पद्धतीनं चालणारेच आहे. मी काल 1-2 पोस्ट वाचल्या. प्रचाराच्या दिशा जसं इलेक्शन जवळ येईल तसं लोक वेगवेगळा प्रचार करतील. आपण तालुक्यातल्या सर्व लोकांनी ठामपणे आमदार महेशदादा शिंदेच्या पाठीमागे का उभा राहायला पाहिजे याचं मी थोडक्यात 1-2-3 उदाहरण देतो. कारण पावसाचं वातावरण आहे. साहेबासाठी आपण ऐकायला थांबलेलं आहे, उशीर झालेला आहे. साहेबांनी केलेलं काम पाण्याच्या संदर्भातलं असेल, जे आपल्या भाडळे पंचकृषी गोरेगाव उत्तर पूर्व भागाला पाणी द्यायला 2.25 TMC पाण्याचं कामाचं त्यांनी अभ्यास करून ते पाणी आणलं आणि त्याचं काम सुरू केलं. त्याच पद्धतीनं आरबवाडीतल्या धरणाला पाणी टाकायचं पाईपद्वारे काम सुरू झालेलं आहे. संपत आलं असेल आता मला वाटतं. आणि मी त्यांच्या प्रत्येक जे घोषणा त्यांनी केल्या, जे त्यांनी सांगितले त्या सगळ्याचा मी साक्षीदार आहे. ती कामं आज सगळीच्या सगळी पूर्णत्वाला गेलेली आहेत आणि काही कामं सुरू आहेत. म्हणजे एका हॉलवर 2 टर्म काढणारा हा आमदार नाहीये. या आमदाराला मनापासून आपलं कुटुंब, ही कोरेगाव तालुका आहे, ही फरक आहे. भूमिपुत्राला जी ओढ असती आपल्या मातीची, आपल्या लोकांची, ती आमदार महेशदादा शिंदेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. आणि भास्कर नानांनी सांगितलं त्या पद्धतीने एका हॉलवर 2 निवडणुका काढायच्या, ती कला दुसरीकडे होती, ती कोरेगाव तालुक्याच्या बाहेरच्या लोकांच्याच होती. तरी आपलं 10 वर्ष त्यांनी आपलं आनंदात घालवले. भास्कर नाना, अहो तुमचं खरंच आश्चर्य वाटते. तालुक्याला उद्या पेपरला आल्यावर जिल्ह्याला बी वाटत. नाण्याच्या एका नाण्याच्या 2 बाजू. तुम्ही छापा काटा आला, छापा का पलीकडे ठेवलाय म्हणजे आमचा पुढचा ताप वाचल ना. स्पष्ट बोलतो, छापा काटायच्या लक्षात येत नाही. भास्कर नाना आला जोडीदार तिकडे ठेवलाय. ती जोडीदार जर आणला असतं बरोबरच तर आपल्याला पुढच्या निवडणुकीला इतका ताप होईल का? आता रोज एक गोळा करायची काही गरज होती का? एकच आणलं म्हणजे आमचा विषय संपला असताना रे राजा. तर आता भास्कर नानाकडे मी ती कामगिरी आज देतो. अजून आचारसंहिता लागायला वेळ आहे, पण मलाही वाटतं भास्कर नानाच्या मताला तीही संमत होतील. कारण येणाऱ्या 8-10 दिवसात फार वेगानं लोक इकडे यायच्या मार्गावर
भास्करचा प्रवेश म्हणजे साधा प्रवेश आहे का ह्यो? मागं याच्या अनेक जण विचार करतील की इतक्या जवळचा माणूस का सोडून जातोय. 100% लोक विचार करतील की नक्की काहीतरी चुकते आणि आपलंही चुकतंय, आपण का मागं जायचं. हा विचार 100% लोक केल्याशिवाय राहणार नाही. कोरेगाव तालुक्यातले मी खेडवाले गाववाल्यांचं विशेष आभार मानतो. भास्कर नानाच्या येण्यानं खेडमधले आमच्या पार्टीचे सर्वच्या सर्व लोकांना आनंद झाला. मला त्यांचे फोन आले की कार्यक्रमाला आलं पाहिजे. मी तुझ्या मनस्थितीत यायला आपण तिथे कसं काही एखाद्या तरी बाजूला राहिला पाहिजे. सगळे भास्कर आल्यानंतर आमच्यातली काही नाराज होणार आहेत का? तर काही नाही. मला मदनचा फोन आला, शरदचा फोन आला, उंचूचा फोन आला, राहायला जायला युवराज कदम कुठं. युवराजने मला काल निमंत्रण दिलं की कार्यक्रमाला यायला लागेल साहेब. मी हे आवर्जून सांगायचं कारण एवढंच आहे की याचा आदर्श प्रत्येक गावातल्या नागरिकांनी आपल्या कार्यकर्त्यांनी घेतला पाहिजे. आपले कार्यकर्ते, एखादा कार्यकर्ता नवीन काय घेतला की दुसऱ्याने घरच सोडायचं नाही. तिथं आमदारांना जाऊन त्याचे नाक दुरे काढल्यानंतर मग कसा तरी तो बाहेर आला. असल्या भानगडी आता निवडणुकीच्या काळात करू नका. ही निवडणूक आमदार महेशदादा शिंदेची आपल्याला करायची. या निवडणुकीत त्यांनी केलेल्या कामाला, जी कामं त्यांनी केल्यात त्या कामाला आपण साथ दिली पाहिजे का नाही दिली पाहिजे? दिली पाहिजे का नाही? मग ती साथ देण्यासाठी आपापले मतभेद मागं ठेवा. गाव पातळीवरचं बारीक सारीक राजकारण तुमच्या गाव पातळीवर ठेवा. तुम्हाला गाव पातळीवर राजकारण करायला सोसायटी आहे, ग्रामपंचायत आहे. ते राजकारण आमदार महेशदादा शिंदेच्या उमेदवारी म्हणजे तालुका पातळीवर आणू नका. आणि या गावातले 2-4 पावलं आपले जुने कार्यकर्ते तानाजीराव असतील, इथं बाबा आहे, बरेच जण लोक, ज्या ज्या गावातली लोक आपल्या बरोबर येत असतील, दर्जेदार कार्यकर्ते असतील तर त्यांना निश्चितपणे तुम्ही घेतलं पाहिजे. त्यांना बरोबर नुसतं घेतलं नाही पाहिजे, 2 पावलं मागं सरलं पाहिजे. आणि आमदार महेशदादाची निवडणूक आता आपल्याला करायची एवढं डोक्यात ठेवलं पाहिजे. गाव पातळीवरचे विषय आपले आपण संपवूया आणि आमदार महेशदादा शिंदेच्या पाठीमागं प्रचंड मताधिक्यानं आपला माणूस कसा निवडून येईल आणि त्याचं श्रेय आपल्या तालुक्यातल्या तुमच्या प्रत्येक माणसाला कसं मिळेल या दृष्टीनं आता प्रयत्न केला पाहिजे. आज मी भास्कर नानाच्या प्रवेशानिमित्त साहेब आज विधानसभा कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रचाराचा नारळच फुटला असं समजून आज स्वच्छता आम्हाला सगळे राहूया. एक नारळ आता वाढवतो हे कार्यक्रम माझा झाल्यानंतर आणि हा नारळ आता प्रचाराचा फुटलाय. ज्या मागच्या वेळी आम्ही भाडळ्यात केलता, विजयराव सुरुवात भाडळ्यात केली, त्या भाडळ्यात नारळ वाढवला आणि प्रचाराला सुरुवात केली. आता या 2024चा नारळ खेडमधनं फुटल म्हणजे वाढूया आणि प्रचाराला आजपासून सुरुवात झाली. आजपासून विधानसभा लागली ही ग्रहित करून सगळ्यांनी कामाला लागलं पाहिजे. आजपासून प्रत्येक माणसानं एक माणसाकडे गेलं पाहिजे. महेशदादा आणि राव तुम्हाला जायला काय अडचणच नाही कुणाला. हे माझ्या हिशोबानं आपल्याला काय काम नाही केलं का? आपण प्रत्येक गावात विकासाचं काम झालंय. पाण्याचा प्रश्न असेल, कोविड काळात केलेलं काम असेल, त्या आमदाराबद्दल आपण लोकांना समजून सांगायला एका घरात बसलो तर 2-2 तास पुरायचे नाहीत. इतकं त्यांच्या कामावर तुम्ही बोलू शकता. आणि आजपासून माझी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की आजपासून दिवाळी झाल्यानंतर 15 नोव्हेंबरच्या आसपास निवडणूक होईल. जोपर्यंत शेवटचं मत पडत नाही तोपर्यंत सगळ्यांनी कामाला लागलं पाहिजे, प्रयत्नाला सुरुवात केली पाहिजे. आणि त्या दृष्टीनं एक नारळ सोडून ठेवले भाऊ, नारळ फिरूनच टाकायचं आज. त्या दृष्टीनं आपण सर्वजण कामाला लागलं पाहिजे. आमदार महेशदादा शिंदेचे हात बळकट केले पाहिजे आणि त्यांना भविष्यकाळात चांगल्या मताधिक्याने निवडून द्यायची जबाबदारी तुमची आमची. त्यांची 5 वर्षात त्यांना जी काय करायचंय ती त्यांनी तुमच्यासाठी केलंय. आता तुमची जबाबदारी की त्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. नैतिकता नीतिमत्ता शिल्लक नसेल त्या लोकांनी सोडून
आणि राजकारणात आपल्या माणसाला आपण मदत केली पाहिजे. त्या दृष्टीनं सगळ्यांनी आजपासून कामाला लागा आणि येणाऱ्या निवडणूक आज बोलण्यासारखं भरपूर आहे. व्यासपीठ चांगलं आहे, पण पावसाचं आहे, साहेबांनाही ऐकायचं आहे. राजकीय परत आपण बोलत राहू. भास्कर नाना तुमचा प्रवेश आज झाला, याचा आनंद आहे. तुमच्या प्रवेशानं तालुक्यात निश्चितपणे एक चांगला संदेश जाईल की गाव एक संघपणे एका माणूस कोण येतो याचा विचार न करता मी विचारलं एक दोघांना मुद्दा म्हणून नावं सांगत नाही तर भास्कर नाना आला तुमचं काय मत आहे. मला इतका आनंद झाला ते म्हणजे साहेबासाठी काय. ही भूमिका प्रत्येकाने कार्यकर्त्यांनी आता घेतली पाहिजे. आमदारासाठी केले पाहिजे, घेतली पाहिजे. राजकारणात संशयाचं वातावरण ठेवू नका. आपल्या आजूबाजूला नरेटिव्ह वातावरण तयार करायचे प्रयत्न होतील. जाती भीतीमध्ये तेढ निर्माण करायचा प्रयत्न होईल. हा काय आता लोकसभेला जे आपण सगळ्यांनी बघितले काय समाज अख्खे एका बाजूला गेले आणि त्याचा परिणाम महायुतीला भोगायला लागला. या निवडणुकीत आपण त्या पलीकडच्या तालुक्यात काय चाललंय, इकडं काय चाललंय, तिकडं काय चाललंय बघायचं नाही. आपल्या इथं महीदादा शिंदे सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन चाललाय. त्यांनी 5 वर्षात कधी कुठल्या जाती बेतीचं राजकारण केलं नाही. त्यांनी आपली भूमिका स्पष्ट घेतल्या. कोण कुठल्या जातीचा माणूस आहे ह्याचा विचार केला नाही. तर आपण सुद्धा ती आता विचार पुढं भविष्य काळात ती उभा राहिल्यावर करू नका एवढी विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वेगळं नातं आहे. मला माहित आहे भास्कर नाना ज्या वेळेला कार्यक्रम करतो त्यावेळेला पाऊस हा नक्की येतो. भास्कर नाना निसर्गाचंही तुमच्यावर प्रेम आहे. आजच्या कार्यक्रमाचे सत्कारपूर्ती भास्कर नाना ज्यांच्या शुभास्ते सत्कार होते असे आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय महेशदादा शिंदे. या ठिकाणी वेळ फार झालाय, प्रोटोकॉल तोडून मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचा आभार मानतो आणि माफीही मागतो. मी फक्त 2 शब्द बोलणार आहे की मी जसा आज भास्कर नाना आज आला आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश करतोय तसाच एक दिवस मी पण प्रवेश करत होता आणि भास्कर नानांनी खाली मला प्रश्न विचारला होता राहुल दादा की काय फरक आहे. बरोबर ना भास्कर नाना? तर मी सांगितलं जमीन आसमानचा फरक आहे. एखाद्या इमारतीच्या बांधकामामध्ये पायापासून शिखरापर्यंत ज्या लोकांचा सहभाग असतो ती लोक जेव्हा ती इमारत सोडून घराच्या बाहेर पडतात तेव्हा बाहेर पडणाऱ्यावर गद्दारीचं आणि पथभ्रष्टतेचं ज्यावेळेला शिक्का मारतो त्यावेळेला त्या इमारतीनेही विचार केला पाहिजे की आपली माणसं का सोडून जात आहेत. भास्कर नाना मी ज्या वेळेला साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला तेव्हा अंगापुरातल्या एका कार्यकर्त्यांनी लिहिलं गद्दारांचे आम्ही फोन स्विच ऑफ करतो का त्याचे फोन ब्लॉक करतो. 2 महिन्यात त्याचा बाप फोडला. आणि भास्कर नाना देखील त्याच सूत्रातला आहे. साहेब लढायला जाताना एका हातामध्ये तलवार असावी एका हातामध्ये ढाल असावी हे सूत्र आहे. पण भास्कर नाना ज्यावेळेला लढायला उभा राहतो त्यावेळेला दोन्ही हातांमध्ये तलवारी घेतो आणि लढतो. हा असा एक लढवय्या कार्यकर्ता आपल्यामध्ये दाखल होतोय आणि त्याचं आपण सर्वांनी खुले दिलानं स्वागत केलं पाहिजे. या निमित्तानं मी सर्वांना संदीप भाऊ सगळ्यांच्यासाठी जे बोलतोय जे सुनील खत्री साहेबांनी मांडला तो मुद्दा फार महत्त्वाचा आहे. आदरणीय महेशदादा शिंदे साहेबांचा विजय निश्चित आहे का? तर 100% निश्चित आहे. त्यांचा विजय हा फक्त सोपस्कार झालेला आहे. लढाई राहिली आहे ती फक्त लीडची लढाई राहिलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 288 आमदारांमध्ये एक आमदार असा आहे की जो एकनाथ शिंदे साहेबांचा पण लाडका आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचा पण लाडका आहे. मी आता साहेब राज्यपालांच्या बैठकीला कोरेगावचा प्रतिनिधी म्हणून पक्षानं मला पाठवलं होतं आणि माझं मी ओळख करून देताना सांगितलं कोरेगाव कॉन्स्टिट्युन्सी. तर त्या एका माणसानं सांगितलं महेशजी शिंदे का? म्हणजे हा माणूस फक्त देवेंद्रजींचा लाडका नाही, हा माणूस फक्त एकनाथजींचा लाडका नाही तर राज्यपालांचा देखील लाडका आहे. अशा ह्या लाडक्या नेतृत्वामागे आपण उभं राहिलं पाहिजे. मला साहेब तुम्हाला सांगतो मी नेहमी सांगतो की पंढरीच्या पांडुरंगाच्या कपाळाला चंदनाचा तिळक लावताना देवाचं कपाळ सुगंधित होतं पण त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय आपला हातही सुगंधित होतात. आदरणीय महेशदादा शिंदे साहेबांच्या पार्टीमध्ये आम्ही येऊन त्यांचं कपाळ नाही सुगंधित करत, आम्ही आमचे हात सुगंधित करण्याचं काम करतोय. एकदा असं आज जसा पाऊस पडतोय तसा संदीप भाऊ मागे एकदा एक पाऊस पडला, रंगांचा पाऊस पडला आणि ते डिक्लेअर झालं की जे जागे राहतील ते रंगतील, जे झोपतील ते पांढरे राहतील.
आणि पाऊस पडला आणि जी फुलं जागी राहिली ती रंगीत झाली, गुलाब वगैरे, पण ती झोपली ती कायम पांढरी फिकट राहिली. तर माझं मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांना विनंती, हा रंगांचा पाऊस आहे. आता ह्या रंगाच्या पावसात आपण सर्वांनी आपलं स्वतःचं नशीब उखळ पांढरं करून न घेता आपण सर्वांनी रंगीबीन व्हायला पाहिजे. मी खत्री साहेब शेवटी जाताना एक गोष्ट सांगतो की महेशदादा शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रवेश करतोय. कुठल्या पार्टीतून प्रवेश करतो की ज्या पार्टीच्या जडणघडणीमध्ये भास्कर नानांचा आमचा पहिल्यापासून पायापासूनचा सहभाग आहे. ती भास्कर नाना आज भाऊक झाला, तसाच मी देखील प्रवेश होताना भाऊक झाला. पण ज्या घरामध्ये तुमच्या कर्तृत्वाला तुम्हाला न्याय मिळू शकत नाही ते घर सोडण्याशिवाय प्रशांती आपल्याला गत्यंतर राहत नाही. मला भास्कर नाना माझ्या प्रवेशानंतर 10-20 लोकांनी मला विचारलं होतं कसं काय. त्यापैकी फक्त प्रशांतजी, तुम्ही, सुरेखाताई उपस्थित आहेत, अजून 17-18 लोक आहेत संपूर्ण मतदारसंघामध्ये साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतात. शेवटी जाताना एक गोष्ट सांगतो, प्रभू रामचंद्राच्या दशरथाच्या दरबारामध्ये विश्वामित्र आला आणि त्यांनी सांगितलं की मला दुष्टांचा संहार करण्यासाठी राम पाहिजे. तेव्हा दशरथ म्हणला जंगलात मी राम का पाठवू. त्यावेळेला दशरथाला विश्वामित्रानं जे सांगितलं ते मी आज सांगतोय. विश्वामित्रानं सांगितलं की ज्याच्याकडे सत्ता आहे, ज्याच्याकडे संपत्ती आहे, ज्याच्याकडे सामर्थ्य आहे आणि ज्याच्याकडे सौंदर्य आहे, ही जर एकही गोष्ट त्याच्याकडे आहे तो जमिनीवर कधी राहत नाही. परंतु तुझा मुलगा राम ज्याच्याकडे सौंदर्य आहे, सत्ता आहे, संपत्ती आणि सामर्थ्य आहे, या चारही गोष्टी असून तो जमिनीवर आहे, म्हणून मला तो पाहिजे. तसं आम्ही साहेब तुमच्या पक्षामध्ये प्रवेश करतो त्यामागचं कारण आहे, आम्ही विरोधात होतो तरी आम्ही ऑब्झर्वेशन करत होतो. माणूस तर देख नाही म्हणजे सौंदर्य आहे, सत्ता आहे, संपत्ती आहे, सामर्थ्य आहे, तरी देखील जमिनीवर आहे. माणसं वाचवण्याचं काम कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही जे केलं त्याला साथ म्हणून आम्ही साहेब तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रवेश करतोय. माझी खेडगावच्या ग्रामस्थांचा आदर्श आपण सर्वांनी घेतलं पाहिजे. भास्कर नानाच्या प्रवेशामध्ये सगळं खेडगाव एकत्र येते. तसे अनेक लोक आपल्या पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत. त्या गावातल्या लोकांनी आपण माणसं आपल्याला एकत्र आहे. शेवटी माणसं चिखलाची करून चालत नाहीत, मतांचं गणित हे करावंच लागतं. आपल्याला फार मोठ्या प्रमाणात प्रवेश करायचे. भास्कर नाना अभी तो वैसे तो हम घर से अकेले निकले हैं, लोग मिलते जाएंगे और कारवा बनता जाएगा. येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये कारवा काय असतो हे आपल्याला सर्वांना दिसेल. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकांचा आभार मानतो. पावसानं थांबल्याबद्दल पावसाचाही आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि बर्गेवाडीचे समीर संजय शिंदे हे आपल्या फौजमध्ये दाखल झालेले आहेत. काल त्यांचा निकाल लागला. त्यांचा या ठिकाणी साहेबांच्या हस्ते या सगळ्यांच्या इच्छा वेगळ्या काहीतरी दिसतात. मामा हसा तुम्ही वाजायला लागले एक नंबर वाज. आज खऱ्या अर्थानं खेडगावचे युवा नेते समितीचे माजी सभापती भास्करजी कदम आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे अध्यक्ष इंदिरा गांधीचे संचालक माझे मार्गदर्शक छत्री, दुसरे मार्गदर्शक भाजपचे नेते तालुक्याचे विजयभाऊ घोरपडे, माजी सदस्य डॉक्टर चापे यांचा नुकताच झाल्या त्या आमच्या आदरणीय सुरेखाताई पाटील, माझे दुसरे मार्गदर्शक जिल्हा परिषदेचे भाऊ शिंदे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुलदादा बर्गे, प्रथम नगराध्यक्ष राजेश बर्गे, सुनीलदादा बर्गे, शंभूभैया बर्गे, युवा नेता निलेश यादव, चंद्रदादा, परिषदेचे अध्यक्ष आणि इचुकल्याचे सरपंच प्रशांत पवार,
विलास काका, शिवाजीराव, या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे किनीचे नेते शरद भाऊ भोसले, बाऱ्याचे दुसरे नेते राजू घोरपडे अप्पा, शिवाज भाऊ केजे, सुनीलजी वाघ, रमेश अप्पा, संदीप केजे, हनुमंत संतोष पवार, संतोष बर्गे, जवान मामा घोरपडे, महादेवजी घोरपडे, तानाजीराव गोळे, शिवाजीराव बर्गे, श्रीकांतजी राजमळे, सुधीर तात्या, सचिन कदम, पुन्हा संताजी, सुनील सरपंच, गणपत मामा पंडितचे, रोहित सावंत यांच्यात आपण भाषण होतं ते माझे सहकारी मित्र आणि भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस संतोषजी कणसे. या गावचे प्रमुख मदनजी कदम, बिपिनदादा कदम, अंकुश अप्पा, माजी सरपंच संजयजी कदम, युवराज भाऊ कदम, शरद कदम, सुरेशजी गायकवाड, संजय शेठ कदम, सोमनाथ कदम, धनवान कदम, संतोष कदम, अजित कदम यांचा प्रवेश झाला. ते भास्करराव कदम ज्यांच्या नेतृत्वाखाली या गावामध्ये खऱ्या अर्थानं गाव एकत्रीकरण झालं आणि या गावच्या ग्रामदेवतेचं मंदिर बांधण्याचा निर्णय झाला. ते मार्गदर्शक राजेंद्र कदम, दत्तात्रय प्रल्हाद झांजुरे, सुरेश किसन कदम, संजय लक्ष्मण कदम, दत्तात्रय कदम, वामनराव कदम, रामरावजी बर्गे, संपतराव वाघ, हर्षद कदम, सुनीलजी काशीत, समीरजी गाडवे, दीपक कदम, राहुल वाघ, शिवाजीराव कदम आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक ज्यांच्या नेतृत्वाखाली आजपर्यंत आम्ही या ठिकाणी काम केलं होतं. कैलासवासी समराव बापू कदम आणि आज ज्यांच्या नेतृत्वाखाली युवराज दादा आम्ही सगळे विठ्ठल दादा असतील, आमचा भाऊ असतील, त्यांच्या नेतृत्वाखाली आपण गावात काम करतोय. आज त्यांच्या साक्षीनं या ठिकाणी आपण सर्वांना सांगतो जो निर्णय खेडगावांनी केलेला आहे त्या निर्णयाला न्याय द्यायचं काम इथनं पुढे या ठिकाणी केलं जाईल. आज शब्द मी तुमच्या सगळ्यांच्या सांगतो. आमचे शिवसेनेचे तालुकाध्यक्ष संजय पाटकर आज एखादा कार्यकर्ता इतके वर्ष एखाद्या पक्षात काम करतो आणि तिथून दुसरीकडे येतो हे असं सहज होण्यासारखी गोष्ट नसते. पहिल्यांदा मला ही गोष्ट राहुल दादांनी सांगितली, पंपू भैयांनी सांगितली, राजाभाऊंनी सांगितली. भास्कर नाना पार्टीत काम करायला इच्छुक आहे. संदीप भाऊ मी म्हटलं बघा काहीतरी गंडी बसू तर नाही ना, आपलं खरं खरं बोललेलं बरं. आम्हाला वाटलं नाही. मी पहिल्यांदा म्हटलं नाना एवढं मन लावून स्वतःच्या नेत्याचं काम करतात. मी कायम बघतो मागच्या निवडणुकीमध्ये फिरत असताना प्रत्येक ठिकाणी मी जातो त्यावेळेला मी फोडलेली मतं कव्हर करायचं काम भास्कर नाना करायचं. मला माहीत असायचं मी गेलो की त्यांनी मागं कव्हर करायचं. हे एवढं प्रचंड मोठं शिवधनुष्य त्यांच्या खांद्यावरती होतं. परंतु माणूस दुखावतो कधी. ज्याला शरद मला म्हणाला, मदनराव म्हणाले साहेब खेडगावानं निर्णय केलाय आम्ही ग्रामपंचायत निवडणूक लढणार नाही, आमच्या ग्रामदैवताचं मंदिर बांधणार. एवढा प्रचंड आनंद झाला. मी त्यांना सांगितलं तुम्ही पुढं जा. ते म्हटले साहेब आम्हाला गावच्या विरोधी पक्षाच्या नेत्यांबरोबर बसावं लागेल, त्यांच्याशी नेहमी राहावं लागेल. मी म्हटलं राजकारण ठेवलं बाजूला, पण गाव जर एकत्र येऊन एखादं काम करत असेल
तर त्याला आमचा पूर्ण पाठिंबा असणार म्हणून मी सांगितलं. मग ते आले, मला सांगितलं साहेब आमचं ठरलंय, तुम्ही 4 खोल्या द्यायच्या आणि त्या आमदारांच्याकडून 4 खोल्या घेणार. मी त्यांना सहज चेष्टा केली त्यांची. मी म्हटलं तुमच्या नेत्यांना विचारा, मी 4 खोल्या देणार, त्यांनी नाही 4 खोल्या दिल्या तर तुम्ही काय करणार? नाही नाही म्हणले साहेब, भास्कर नानाला विश्वास आहे, कसल्याही परिस्थितीत तो म्हणला मी 4 खोल्या कसल्याही परिस्थितीत आणणारच. आता मी म्हणलं 2 नंबरचे नेते आहेत, 100% आणणार. खत्री साहेब आपला शब्द प्रमाण असतो, छोट्या पोराला जरी शब्द दिला तर तो शब्द आपण पाळतो. आज जाता जाता एकाने सांगितलं होतं मला, साहेब माझ्या वस्तीला रस्ता नाही, भोयटेवाडा नाव आहे त्याचं, भोयटेवाड्यातली पोरं होती आणि त्यांनी मला सांगितलं गाडीत बसतो माझं वस्ती दाखवतो. 1 किलोमीटर आत अशी वस्ती आहे, निगडी पवार निगडीपासून पुढं ती वस्ती आहे, तुम्हाला माहिती आहे. त्या वस्तीला रस्ता द्यायचा होता, पर्याय नव्हता. साहेब जास्त काय केलं नाही, मी 12.25 कोटीचा निधी त्या देगावपासून वरण्यापर्यंत टाकून दिला, त्याला अप्रोच करून टाकला. 1 कोटी रुपयाचा कॉन्क्रीटचा रस्ता टाकून दिला 1 किलोमीटरसाठी. 100 वर्ष पुन्हा बघणार नाही. म्हणजे माझी बात तळावाचा आमचे सरपंच आलेत मोहनराव, विचारा त्याला. आमचा दुसरा युवा नेता निलेश आला, चौकाव गाडी कुठे बी थांबवतात आणि सही येतात. साहेब सही पाहिजे. बाबा कसली सही असते रे? जास्त नाही, 25 लाख रुपये पाहिजे ती. जर बाबा तुझ्या मागे इथं मागे फिरायची गरज नाही. इथं नेत्याला हात दाखवायची, गाडी थांबवायची, साहेब मला 25 लाख पाहिजे, घेऊन टाक. अरे तुम्हीच आमदार आहे, आम्ही 2019ला जाहीर केलं होतं आणि तो तर आम्ही अजेंडा राबवतो. दुसरं काय करतो? आम्हाला माहित होतं ना तुम्हाला 4 खोल्या मिळणार नाही, भूमिपुत्रच नाही. राजेंद्र दादा तुम्ही चांगला निर्णय घेतला होता. तुमची इच्छा गाव एक करायची होती, आंध्रा भाऊची पण इच्छा गाव एक करायची होती, उत्तम बापूंची पण इच्छा गाव एक करायची होती. पण तालुक्याच्या नेतृत्वाचं हृदय मोठं लागतं, लक्षात घ्या. आम्ही लगेच 4 खोल्या मंजूर करून दिल्या. त्यांनी काय केलं? 4 खोल्या मंजूर नाही करून दिल्या, मुद्दाम ह्यांच्या उराव एकाला घालून बाहेर जवळजवळ 20 खोल्या मंजूर करून दिल्या आणि एकही खोली या गावात मंजूर करून दिल्या. अपमान केला. माझं ऐकलं पाहिजे. ते भले ग्रामदैवत नाही झालं चालेल, पण गावात हाणामाऱ्या झाल्या पाहिजे हे त्यांचे विचार होते. त्यावेळेला थोडंसं गाडी हल्ली होती. आम्ही या ठिकाणी जोरात, ही पोरं लय हुशार आहेत मधुंदराव, ही सगळी आपली लय हुशार, भले कमी असू दे, 30-40% असू दे, पण उडे असे आणतात 80%चे आणते. ती असा जोरात कार्यक्रम केला, ढोलकी वाजवत. काय सरपंच बरोबर आहे का? जोरात ढोलकी वाजत. आम्ही किती बी असू दे भास्कर, आम्ही कमी होतो, आम्हाला पण माहित होतं काय एवढं जाता, बरोबर आहे की नाही? पण जोरात कार्यक्रम केला, ढोलकी वाजवत विजवत. आणि जोडीला बर्गेवाडी इथे आहे, तिकडून नांदगिरी इथे आहे, सगळी आपली संख्या वाढवायला आमच्याकडे यायची. जोरात कार्यक्रम केला. पण खरा जो नेता असतो, हाडाचा नेता, त्याला किती दुःख वाटत असतं. अरे आपण शब्द दिला होता, आपल्या कधी होणार, आपल्या कधी होणार. त्यांनी परवा मला बोलून दाखवलं. साहेब म्हणला मी 4 खोल्यांसाठी ह्यांच्या हातापाया पडलो, पण माझी लायकी नव्हती 4 खोल्या सुद्धा मंजूर करायची. मुद्दाम दुर्लक्ष केलं. म्हणले 10 लाख रुपये दिले तर उपकार केल्यासारखे द्यायचे. दिले ना तुला 10 लाख, दिले ना तुला. का पदरचं दिलं का कुठल्या लासोरण्यातलं एकरभर ऊस गेला त्यातलं दिलं? अरे आमच्या जीवावर निवडून आलं आणि आम्हाला देताना उपकार केल्यागत देते. असं चालत नसतं राजकारणात. राजकारणामध्ये कार्यकर्ता हा आमदारापेक्षा ज्या वेळेला मोठा असतो त्यावेळेला ती संघटना यशस्वी हे लक्षात घेतलं पाहिजे. संघटनेच्या कार्यकर्त्याला आमदारापेक्षा नाही, मंत्र्यापेक्षा जास्त मोठी किंमत मिळाली पाहिजे.
आणि त्यावेळेला ती संघटना मोठी होते. मला येतात काही जण बोलतात, साहेब तुमचं हे चुकतंय, मी बसवतो. जो मला चुकतो म्हणतोय त्याला मी बसवतो ना अर्धा तास त्याच्याशी बोलतो, माझं काय काय चुकतंय ते मी लिहून घेतो आणि ते सुधारणा करण्याचा प्रयत्न करतो. पण उद्या माझ्याशी अर्धा तास बोलायला सगळ्यांनी हीच वाक्य वापरू नका, नाहीतर लय मग आता इलेक्शन आलंय, डोक्याला चाप देऊ नका. आणि मी बी हुशार आहे. किती वाजता बोलतो किरण मी सगळ्यांना? 5 वाजता सकाळी बोलतो. ज्याला खरं गरज आहे ना तो जागे होती तर पुसतो 5 वाजता. सकाळी 5 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत अशी जी करंटची जी असतात ना सकाळच्या वाऱ्यानं थंडवून आलेले असतात. मग पुन्हा माझ्यावरती जे काय असतं ते भडास काढते, चिड 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 चिडतात, मग शांत होतं. मग आणि त्यांनी तरी कुणाला बोलायचं? नेत्यानं ऐकायला शिकलं पाहिजे. भले कार्यकर्त्यांना 10 शिव्या दिल्या, कुणासाठी दिले असतात? आमच्याच भल्यासाठी दिलेलं असतं, आमचंच चुकलेलं असतं. पण ते सहन करण्याची शक्ती नेत्यातला. पण ज्या वेळेला नेता तालुक्यापेक्षा, संघटनेपेक्षा, स्वतःच्या अध्यक्षापेक्षा मोठा समजायला लागतो त्यावेळेला त्याचं अधःपतन होतं. आणि ते जिवंत उदाहरण आज आपण या कार्यक्रमातून आपण पाहतोय. आज एक खेड गावातली कामं आम्ही बॅनर लावला होता, 7 कोटीच्या विकास कामांचा बॅनर लावला होता. मनोभाव काय सांगितलं होतं? ही कामं होतात होय, हे टाइमपास आहे, हे कामं होत नसतं. त्या चौकामध्ये ताई आम्ही भाजी मंडईचा बॅनर लावला. भाजी मंडईचा ज्या वेळेला बॅनर लावला होता त्यावेळेला काय सांगितलं? सगळे नगरसेवक चारीच्या चारी त्यांचे गेले. ते म्हणाले 21 कोटीची भाजी मंडई महेशदादा शिंदेने दिलेली आहे. साहेब तुम्ही पण सत्तेत आहात. मागच्या त्या 2.5 वर्षातला काळ होता, त्यांनी 21 कोटी दिले, तुम्ही काहीतरी द्या म्हणून सांगितलं. हा नेता म्हणला कधी 21 कोटी मिळतात, त्याला खोटं बोलायची सवय आहे. असलं काय होत नसतं, नुसत्या थापा आणायच्या चालल्यात म्हणला. आमच्यावर टीका केली, आम्ही दुर्लक्ष केलं. आज तुम्ही चौकातून येताना आयुष्यभर या तालुक्याच्या स्मृतीत राहील अशी एक सुंदर वस्तू मी तुम्हाला दिलेली आहे. तुम्ही काय मला लक्षात ठेवायला. त्याच्या पलीकडच्या बाजूला पंचायत समितीची इमारत आता डौलानं उभी राहणार आहे. जुनं मोटर स्टँड पाहताय, नदी प्रकल्प पाहताय. भविष्यामध्ये तुम्ही जळगावच्या जागा कार्यक्रमामध्ये आपण नारळ फोडतोय आणि 2 दिवसाच्या आत आमच्या कोरेगाव पासून ते राहुल बापूच्या देऊळपर्यंतचा रस्ता हा ट्रिमिक्स कॉन्क्रीटचा 570 कोटी रुपयाचा रस्ता आपण सुरू करतोय. कोरेगाव पासून रहमतपूर रस्ता सुद्धा ट्रिमिक्स कॉन्क्रीटचा होणार. त्या रस्त्याचा शुभारंभ फक्त 2 दिवसात करतोय आपण. जे जे शक्य आहे ते या कोरेगाव तालुक्याला देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. आम्ही भूमिपुत्र असल्यामुळे ह्या गोष्टी करू शकलो. आज एक चांगली बैठक आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली सह्याद्री अतिथीगृहामध्ये झाली. महाराष्ट्र राज्य नियामक मंडळाची ती बैठक होती. त्या बैठकीला मी प्रमुख उपस्थितीमध्ये होतो. साहेबांच्या नेतृत्वाखाली बैठकी झाली. त्या बैठकीमध्ये सातारा जिल्ह्यासाठी ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. मला कृष्णा खोरेचं उपाध्यक्ष पद दिलं, कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा दिला. एकनाथ शिंदे साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं ज्या पद्धतीनं तुम्ही तुमचा मतदारसंघ 98% सिंचनाखाली आणताय त्या पद्धतीनं संपूर्ण सातारा जिल्हा तुम्ही सिंचनाखाली आणा म्हणून ही आम्ही तुम्हाला जबाबदारी देतोय. मग आजची जी बैठक होती ती ऐतिहासिक बैठक होती. या सातारा जिल्ह्याला फार मोठं वारसा आहे, राजकारणाचा वारसा आहे, विकास कामाचा वारसा आहे. बाळासाहेब देसाईंच्या नेतृत्वाखाली, चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली फार मोठ्या प्रमाणावरती डेव्हलपमेंट या सातारा जिल्ह्यात झाली. कोयनेचं धरण असू द्या, कनेरचं धरण असू द्या, धोमचं धरण असू द्या, सगळी धरणं महाराष्ट्र राज्यातली सगळ्यात जास्त धरणं या सातारा जिल्ह्यात आहेत.
म्हणून आम्ही आज निर्णय केला. मी अभिमानानं सांगतो, या सातारा जिल्ह्याला, या कोरेगाव मतदारसंघामध्ये पाटबंधारे विभागाची कृष्णानगरमध्ये जी जागा आहे त्या जागेवरती 84 कोटी रुपयाचं सिंचन भवन बांधण्याचा निर्णय आज राज्य सरकारने घेतला. हे सिंचन भवन महाराष्ट्रातलं सगळ्यात सुंदर असं सिंचन भवन, जे शेतकऱ्यांसाठी सदैव कार्यरत राहणारं सिंचन भवन बांधण्याचा निर्णय घेतला. सगळी कार्यालय एकत्र आणतोय, डिजिटल करतोय, पूर्वव्यवस्थापन त्याच्यातून होईल, परवाने देता येतील, कालव्याची कामं करता येतील, शेतकऱ्यांचे सिंचनाचे प्रश्न सुटतील. असं सुंदर असं 84 कोटी रुपयाचं सिंचन भवन आज त्या ठिकाणी सादरीकरण झालं आणि उपमुख्यमंत्री आणि माझ्या अध्यक्षतेखाली त्याला मान्यता देण्यात आली. मी अभिमानाने सांगतो, उपमुख्यमंत्री म्हणाले, महेश दादा ही तर वास्तू मंत्रालयापेक्षा सुंदर आहे. मला तर कधी कधी असं यावं वाटेल की मला पण तिथं बसून यावं, माझं सुद्धा एखादं केबिन त्या ठिकाणी आपण करा. अशा पद्धतीचं त्यांनी गमतीनं पण का होईना, पण त्यांना पण एवढी सुंदर चांगली वास्तू वाटली. आम्ही चांगले निर्णय करतोय. दुसरं, मला हे पद मिळालं, या पदाच्या माध्यमातून ताळीचं धरण 2009 पासून आजपर्यंत ज्याच्यातलं पाणी कधी खाली गेलं नव्हतं. सातारा जिल्ह्यामध्ये प्रचंड दुष्काळ होता, 4.5 TMC पाणी त्या ठिकाणी होतं. मी आदरणीय पालकमंत्री शंभूराज देसाई साहेबांना फोन केला, त्यांना सांगितलं, साहेब तारोईचं धरण पूर्ण भरलेलं आहे, परंतु कोरेगाव तालुक्याच्या सिंचनावरती ताण पडतोय. कराड उत्तरचे सगळे लोक मागतात पाणी. जर मी त्या ठिकाणी तारोईचं पाणी जर कराड उत्तरला दिलं तर मी माझ्या भागामध्ये किमान 200 ते 250 दिवस पाणी देऊ शकेन. पालकमंत्री म्हणाले, तुम्हाला घटनेनं अधिकार दिलाय, तुमच्या पाठीमागे शंभूराज ठाम उभा आहे. कलेक्टरना फोन केला साहेब, SP ना फोन केला. 2009 पासून कुणाला जमलं नाही ते आपण करून दाखवलं. एका महिन्याच्या तारळीचं पाणी बाहेर काढलं आणि सगळं पाणी कराड उत्तरला आणि त्या ठिकाणी सगळ्या जिल्ह्याला देऊन टाकलं. ते दिल्यामुळं आपण तुम्ही मागाल त्यावेळेला पाणी आज जळगाव असू, खेड असू, तडोळे असू, संपूर्ण कोरेगाव तालुक्याला देऊ शकलो. एवढ्या दुष्काळामध्ये आपल्याला दुष्काळ जाणवला नाही. अरे मी तर साधा, मी ज्या वेळेला कॅबिनेट मंत्रिपदाचा मला दर्जा दिला होता त्यावेळेला माझ्यावर टीका केली, अरे दर्जा रे, आमचे कॅबिनेट मंत्री होते. अरे जाऊ दे ना म्हणलं, अरे यो हत्ती आहे, मी बैल आहे, बैल अवताला उपयोगी पडतो, बैल मशागतीला उपयोगी पडतो, काय नाही झालं तर शर्यतीला उपयोगी पडतो. अरे बैलाचा उपयोग तरी आहे शेतकऱ्याला. ह्यो हत्ती जर दारात बांधला तर काय होतं ही कोरेगाव तालुक्यानं बघितलंय. 2009 पासून 2019 पर्यंत काय अवस्था होती, भयानक परिस्थिती होती. या हत्तीला खायलाच एवढं लागायचं तर दुसऱ्याला काय मिळतं, काय ठेवलं, सगळं खाऊन टाकलं, वाटून केलं. आज ज्या पद्धतीनं काम चाललंय, हे काम 2009 पूर्वी भाऊ होऊ शकत होतं का नव्हतं? होऊ शकत होतं. आमची सगळ्या गावाचा उकिरडा केला होता, सगळी गावं घाण ठेवली होती. आमचा उपसरपंच खेडचा फार हुशार आहे, इंडस्ट्रियलिस्ट आहे, फार चांगलं पोरग आहे आमचं. ते म्हणतंय, साहेब आता रस्ता एवढा चांगला झाला, काय करायचं? मी त्याला म्हणलं, आता बायका पोरं साताऱ्यात आहेत, ती खेळात घेऊन यायची. पोरग तिथल्या कुंडीत लावायचं नाही. आणि सगळ्या इथल्या युवा नेत्यांना दम दिला, शहरात सगळे राहतात कुठं? साताऱ्यात. सगळ्यांची पोरं पुढच्या वेळेला इथल्या शाळेत गेली पाहिजे. अरे तुझ्या आमदाराचं पोरग कुठं आहे? खटावच्या शाळेत शिकतंय. आणि तुमची कशाला रे पाहिजे शाळेतल्या शाळेत? सातारच्या शाळेत कशाला पाहिजे? सगळ्यांची पोरं गावात आणायची. अरे कुंडीतली रोपटी तयार करायची नाही तर मातीतली मजबूत वटवृक्ष तयार करायचे. आणि ही ताकद आपल्याला तयार करायची. आता आपल्या कारखान्यामध्ये काल साधारणतः 100 कोटीच्या मशिनरी आल्या, कामाला सुरुवात झाली. 1-1.5 महिन्यामध्ये रोजगार निर्मितीला सुरुवात होईल. माझ्या तरुणांना रोजगार देणं हेच आपलं स्वप्न आहे. आणि यासाठी आता आपल्याला घटायचे. आता इन्फ्रास्ट्रक्चर या ठिकाणी केलं.
भास्कर नाना, तुमचा प्रवेश झाला. अशक्य असणारी गोष्ट तुम्ही शक्य करून दाखवली. तुम्ही विकासावरती या ठिकाणी विश्वास दाखवला. तुमच्या गावचा जो शाश्वत विकास झाला, तुम्ही तालुक्याचा विकास बघताय, त्याच्यावरती आपण विश्वास दाखवला. तुम्ही या तालुक्यावरती प्रेम करणारे कार्यकर्ते होतात, म्हणून तुम्ही हा निर्णय घेतला. त्याबद्दल मी आपणा सर्वांना धन्यवाद देतो. आपण जो या ठिकाणी आमचा विश्वास दाखवून या ठिकाणी आला. आज आपण स्वामी समर्थांच्या महिलांच्या मंडपाचं त्या ठिकाणी भूमिपूजन केलं. त्याचं काम चालू करू, राहिलेले 4 खोल्या देऊ. आणि मी तुम्हाला सांगतो, येत्या डिसेंबरच्या अर्थसंकल्पात तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद दिला तर खेडपासून गोरेगावचा रस्ता हा संपूर्ण ट्रिमिक्स कॉन्क्रीट करून देणार, हा शब्द मी तुम्हाला या ठिकाणी देतो. पुन्हा एकदा आपण सगळेजण या ठिकाणी या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी या ठिकाणी आलात. खत्री साहेबांनी चांगलं मार्गदर्शन केलं. त्यांनी सांगितलं, आमच्या विरोधकांना आता काम नाही. आमचे विरोधक म्हणतात, फोन करतात, आमच्या शरदला फोन करतात, संतोषला फोन करतात, सुभाषदादाला फोन करतात आणि विचारतात, युवराजदादाला विचारतील, काय म्हणतात, आता तुमचं कसं. त्यांना मेंदू नाही. अरे गाव गटवलंय. कशासाठी गटवलं. अरे 2019ला बाहेरच्यांनी आमच्या 7-12वरती नाव टाकायचा प्रयत्न केला. इथं पण कुणीतरी 7-12वर नाव टाकायचा प्रयत्न करते. त्याच्यासाठी सुभाषदादा तुम्ही सगळे गाठलाय. मला सांगताय का तुम्ही. भास्कर नानाला सगळी गळ घालतच होती, पण तुम्हीच आयडिया केली कदमानी आणि ती हुशारी केली. त्याच्यात सरपंचांना आपल्याला लई मोठी भूमिका घेतली. सुरेशनं ही सगळी हुशार मंडळी आहे. स्वतः सगळं करायचं ना आमच्या गळ्यात मारायचं. हा जो प्रवेश झालाय हा 100% प्रवेश हा इथल्या स्थानिक नेत्यांनी स्वतः निर्णय घेऊन केलेला प्रवेश आहे. हे तुम्ही मान्य केलं पाहिजे. त्या सगळ्यांनी आम्हाला गळ घातली आणि सगळ्यांनी सांगितलं की साहेब भास्कर नाना आले पाहिजेत. म्हटलं का रे बाबा शरदला मी उलटं म्हटलं का आलं पाहिजे. मला म्हणले साहेब तुम्ही 7.5 कोटीची कामं दिल्यात. आज मला माझं गाव वाढवलं पाहिजे. माझ्या गावाला मला ताकद दिली पाहिजे. मला तुम्हाला विधानसभेला जास्त मतदान द्यायचे, म्हणून आम्ही हा निर्णय घेतोय. आणि भास्कर दादासारखं भास्कर नानासारखं जर एक नेतृत्व आमच्याबरोबर असेल, जे मजबूत नेतृत्व या तालुक्यावरती आहे, त्यांच्या बरोबरीनं आम्ही काम करू आणि निश्चित या संघटनेला बळ द्यायचं काम करू असं स्वतः सगळ्यांनी मला भेटून सांगितलं. मी या सगळ्यांचे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आभार मानतो. आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येनं या खेडमध्ये आलात त्याबद्दल आपणा सर्वांना धन्यवाद देतो. आपलं चिन्ह काय. खींच के तान. खींच के तान. अरे जोरात आवाज नाही. खींच के तान. निवडून येणार. रामकृष्ण हरी. यांनी करा अशी मी विनंती करतो. यानंतर जेवणाचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. मला बोलायचं होतं. आजचे आमचे सहकारी सुरुवात केलेले आमचे कार्यक्रम ते आमच्याबरोबर पाहिजे होते म्हणून आम्हाला आज आनंद होते. आजच्या या कार्यक्रमासाठी भास्कर नानांचा प्रवेशासाठी आपल्या तालुक्याच्या आमदार महेशदादा शिंदे साहेब आणि तसेच सर्व मंत्रिमंडळी सर्व सदस्य, त्याचप्रमाणे सर्व ग्रामस्थ आलेले सर्व सरपंच सर्व ग्रामस्थ यांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं ज्या आपल्याला या ठिकाणी आहे